स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, येणारा मंगळवार तुमच्या आयुष्यात सौभाग्याची एक अशी लाट घेऊन येणार आहे जी तुमच्या नशिबाचा कायापालट करेल. कित्येक दिवसापासून रखडलेली तुमची कामे अचानक मार्गी लागतील आणि नशिबाची साथ इतकी प्रबळ असेल की तुम्ही ज्या कामाला हात लावाल त्याचं सोनं होईल. मंगळवारी ही सकाळी तुमच्यासाठी आनंदाची नवी पहाट ठरणार असून तुमच्या आयुष्यात अफाट सुख समृद्धीचे दरवाजे सताड उघडले जाणार आहेत. हे यश पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग आता कोणीही रोखू शकणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या मंगळवारी कुबेराची कृपा तुमच्यावर बरसणार असून धनलाभाचे अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. अनपेक्षित मार्गातून पैसा तुमच्याकडे चालून येईल आणि तुमची सर्व सर्व आर्थिक संकटे मुळासकट नष्ट होतील. व्यवसायात किंवा नोकरीत तुम्हाला मानाचे स्थान मिळेल आणि समाजात तुमचा दरारा वाढेल. हा दिवस केवळ प्रगतीचा नसून तुमच्या स्वप्नपूर्तीचा आहे. जे ध्येय तुम्ही आजवर गाठू शकला नव्हता ते या मंगळवारी तुमच्या मुठीत असेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती निर्णायक वेळ आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. तसेच जुन्या मित्र-मैत्रिणीच्या भेटीमुळे मनाला उभारी मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि घरात मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. तुमची सकारात्मक ऊर्जा या दिवशी इतकी प्रभावी असेल की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. हा मंगळवार तुमच्या जीवनात यशाची नवीन शिखरे सर करणारा आणि भविष्यातील सुवर्णकाळाची पायाभरणी करणारा ठरेल, यात शंकाच नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या दिवशी 5 मे या दिवशी ज्येष्ठ महिना आणि कृष्ण पक्ष असून एक दंत संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री उशिरा होईल. नक्षत्राचा विचार केला तर या दिवशी मूळ नक्षत्र असून शिवयोग आहे. हा दिवस गणपती बाप्पाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ असून तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी संकष्टीचे व्रत करणे लाभदायक ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 12 मे या दिवशी ज्येष्ठ महिना आणि शुक्ल पक्ष सुरू होत असून तिथी नवमी आहे. नक्षत्राचा विचार करता या दिवशी पूर्व फाल्गुनी नक्षत्र असून शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा महत्वाच्या निर्णयासाठी हा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. भाग्याची साथ मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, 19 मे या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. या दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असून ग्रहाची स्थिती तुमच्या मानसिक शांतीसाठी पोषक राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा घरातील मंगल कार्यासाठी कार्याचे नियोजन करण्यासाठी हा मंगळवार तुम्हाला सकारात्मक निकाल देणारा ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 26 मे या दिवशी ज्येष्ठ महिना असून तिथे दशमी आहे. या दिवशी हस्त नक्षत्र असून नशिबाची मोठी साथ तुम्हाला लाभणार आहे. आर्थिक व्यवहारासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा दिवस विशेष मानला जातो. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास या दिवसापासून सुरुवात होईल असा हा शुभ संकेत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या मंगळवारी तुमचे ग्रहाचे नशीब पालटणार असून करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळण्याचे संकेत आहेत. जर तुम्ही नोकरीमध्ये पदोन्नती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या दिवशी तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदारीच्या मोठ्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. व्यवसायाशी संबंधित जातकांसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरेल. नवीन भागीदारी किंवा मोठी गुंतवणूक करण्याचे योग जुळून येत आहे, ज्यामुळे तुमच्या व्यापाराचा विस्तार होईल आणि बाजारात तुमची एक वेगळी ओळख निर्माण होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर हा मंगळवार तुमच्यासाठी धनादेश घेऊन येणारा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बऱ्याच काळापासून अडकलेले तुमचे जुने पैसे किंवा कर्जाची रक्कम या दिवशी अचानक परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होईल. जर तुम्ही घर
घर किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या दिवशी केलेले व्यवहार तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देतील. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील, त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून या शुभ काळाचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशीच्या जातकांनो, कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा दिवस अत्यंत सुखद आणि मांगल्याचा ठरेल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि कुटुंबातील सदस्याशी असलेले तुमचे मतभेद दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचे चांगले प्रस्ताव चालून येतील आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने शुभ कार्य करण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत असलेल्या नात्यात विश्वास वाढेल आणि तुम्ही त्याच्यासोबत भविष्यातील काही महत्त्वाच्या योजनांवर चर्चा कराल. मुलांच्या बाजूने देखील तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या दृष्टीने हा मंगळवार तुमच्यासाठी उत्साहाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असणार आहे. जुन्या एखाद्या शारीरिक त्रासातून तुम्हाला या दिवशी सुटका मिळू शकते आणि तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ताजेतवानेपणा जाणवेल. तुमची मानसिक स्थिती शांत राहील, ज्यामुळे तुम्ही कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. तरीही अतिउत्साहात स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही पूर्ण दिवस कार्यक्षम राहाल. निरोगी शरीर आणि आनंदी मन हीच तुमच्या या मंगळवारच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या मंगळवारी तुमच्या जीवनातील सर्व संकटाचे निवारण करण्यासाठी आणि यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरेल. हनुमान मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण केल्याने, तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष दूर होतो. रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतात. हा उपाय केवळ तुमच्या कार्यातील अडथळेच दूर करणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासातही मोठी वाढ करेल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करू शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा मिळवण्यासाठी या दिवशी गरजूंना लाल रंगाचे धान्य किंवा गूळ हरभरा दान करणे शुभ मानले जाते. घरी परतताना गाईला गूळ आणि पोळी खायला दिल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. हे छोटे प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यात मांगल्याचे वातावरण निर्माण करतील आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमचे जीवन आनंदाने आणि ऐश्वर्याने भरून जाईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, मंगळवारचा हा अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन आला आहे. अशाच प्रकारे दररोजचे अचूक राशी भविष्य, नशिबाची साथ देणारे प्रभावित तोडगे आणि ग्रहताऱ्याची विशेष माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही मोठ्या संधीची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला तुमच्यापर्यंत अशाच प्रकारची मोलाची माहिती पोहोचवण्यास अधिक प्रेरणा मिळते. वृषभ राशीच्या जातकांनो, येणारा हा मंगळवार बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व संकटाचा नाश करणारा ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रपरिवारासोबत आवर्जून शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या सकारात्मक प्रतिसादामुळे तुमची पुण्याची शिदोरी नक्कीच वाढेल. चला तर मग आपल्या या आध्यात्मिक परिवाराचा हिस्सा बना आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका. धन्यवाद.